थंडी वाजले गरम नाही होत जास्त. ये तुला कसं समजतंय? मला माहिती. कोणी शिकवलं तुला? चालू करते ना. ताबोरी 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 ताबोरी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. काही सकाळी मला पंढरी नाना दिसले. पंढरी नाना काय करतायत बघू बरं आपण. पंढरी शेठ, काय चाललंय? हे बघा, आमची पंढरी नाना सकाळी सकाळी उठून मस्त सगळी साफसफाई करतात. हिने एकदम भारी साडी घातली आज. बघा कशी सुंदर साडी दिसते. काल नाश्ता मटकी उसळ बनवून मस्त. तर मग असं काय करतो रे? पुटीमॉन एवढं पावडर का लावून आला बाबू आज? तू गोरा दिसायला पाहिजे म्हणून. गोरा दिसते बाबू तू. उपवास आहे आज आणि बाबू पण खाते शेंगदाणे, मी पण खाते. बोलत होता आपण ना उद्या स्विमिंग पूलला जाऊ आणि मी तुम्हाला बोलतोय मग ये बोलतोय त्याचं नाव घालवतो. त्याचं नाव घालवतोय म्हणजे तुला कोणी सांगितलं होतं? तू जास्त चालू पडा. रात्री लागलं मी तुम्हाला सकाळी लागलं की आपण दोन जाऊ. मी आधी मोबाईल मध्ये आलेल्या म्हणतोय म्हणून अरे मामा दुपारी बसले बघा जेवायला. वाजले 12:30. बाबू पण आमच्याच घरी जेवतोय आज. काय बाबू, आवडते खिचडी तुला? आवडते खिचडी? 36 आहे. ऊन कमी लागेल का पण? कमी लागेल. हो का? अरे कुठं एवढ्या पाणी उन्हात जातो बाहेर? सकाळी या होता का? कोण? या कोण? तो साया. साई होता ना. राज पण होता. साई नाही होता सकाळी. तुला कुठं जायचं आता पण नेमकं सांग. काय करायचं जाऊन? पुरं भरलेलं असतं ना ये डायरेक्ट आपल्याला खूप थंडी वाजली असते. एवढं असतं ना थंडी वाजली गरम नाही होत जास्त. ये तुला कसं समजतंय? मला माहिती. कोणी शिकवलं तुला? मला माहिती काय इथं ऊन आहे, इथं ये सावली आणि इथं काय म्हणून नाही माहिती. ऊन आहे. बघा मित्रांनो, आतापासून मोबाईलवर टेम्परेचर चेक करतोय. कुठं ऊन लागतंय आणि कुठं सावली म्हणून. आणि बोलतो आता स्विमिंग पूलला चला. काय झालं हात लावून? लावला. किती गरम आहे बघा. गरम आहे मग. मम्मीने मोठी पॅन घातली तर पॅन जळली तर बोला. कोण? या गाडीत गेले तर मस्त राहील ना. या गाडीत ऊन पण नाही लागणार. मग हिच्यावर जाऊ ना. ही गाडीमध्ये घातल्यानंतर तुला माहित नाही का परेशानी काय होतं? तर काय तिथं गाड्या निघत नाही लवकर, ट्रॅफिक असते. मग आपल्या ही बाईक हिचं मोठं हॉर्न नाही, तिचं मोठं हॉर्न नाही. याचं हॉर्न दाबल्यावर लगेच निघते थोडीशी ट्रॅफिक. आज ओम, साई, राज यांना सगळ्यांना सुट्टी आहे. लय मागे लागलाय तर साई तर काय नाही, पण आमचा ओम लय मागे लागलाय. पप्पा चला बोलतो स्विमिंग पूलला घेऊन. आता एवढ्या उन्हामध्ये जायचं आहे तर बघतो, जर जमलं तर आम्ही स्विमिंग पूलला जाऊ. तुम्हाला पण दाखवू. स्विमिंग पूल मागे मी दाखवला होता बघा, त्यावेळेस बंद होता. आता ह्या वेळेस चालू असेल. भेटू इथं.
मी पोहोचलोय आता स्विमिंग पूलला. बघा साई आहे, राज आहे, ओम आहे. आता यांना पोहायचंय त्यामुळे यांना इथं घेऊन आलोय. गोवा रिसॉर्ट इथंच आम्ही स्विमिंगला येतो. इथं कपडे चेंज करायचे पहिले. नाही रे ओमा, तू कपडे आणले ओमा दुसरे? ओम उतरलाय आमचा पाण्यात आता. बोलतो ओमा कोणतं काय साई त्याच्यात खेळ, त्याच्यात लांब नको जाऊ जास्त. मजा येते का? हळूच करून उतरा का? चालू करतील ना. एक सबस्क्रायबर भेटला इथं. हा इथं स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूलला काम करतो. काय मोबाईल कशाला? चला आता बस झालं, लय वेळ झाला. चल राज, चलो मा का आणि का रे? मला माहित होतं हे पोरं अशीच करतील. कोणीही निघायचं नाव घेत नाही बाहेर. आमचा ओम तर त्या साईडला गेला आहे, तर तो बोलतो अजून 1-1.5 तास खेळायचं आहे. 3 वाजता आलोय, 4:30 वाजले तरी पण हे निघायला नाव घेत नाहीये. तो बघा, तो ओम दिसला तुम्हाला? तो बघा, आपण यायचं म्हणत नाही. असं असतं, यांना आणल्यानंतर हे इथं जास्त टाइमपास करतात. असं फील होतंय मला की मी गोवा फिरायला आलोय. खरोखर हे मिनी गोवा आहे, पण रिसॉर्ट आहे, बाजूला बीच आहे, खूप भारी स्पॉट आहे. कदरिया इथं रिसॉर्टला तुम्हाला रूम पण भेटतात आणि प्लस आपल्याला आपली काही फी देऊन आपण स्विमिंग पण करू शकतो. म्हणजे जेवढा आपल्याला रिसॉर्टवर घ्यायचा नसेल कदाचित स्विमिंग पूलमध्ये पोहायला सुद्धा आपण येऊ शकतो. याचा टायमिंग असं काही नसतंय, दुपारी पण चालू असतंय, सकाळी 11 नंतर कदाचित चालू होत असेल, पण खूप भारी आहे. एक वेळा येऊन बघा. आता आमच्या ओम निघाला आहे पाण्याच्या बाहेर. मला खूप आनंद झाला आहे मित्रांनो, कारण की हा निघाला आता. म्हणजे दोघं म्हणजे यांना पण घेतो मुलीला. राजू बदलतोय कपडे. चला मग आता निघा. इथं मॅगी भेटत नाही. ओमाला लागली भूक, आता घरी जाऊनच काहीतरी खावं लागेल. तरच त्याला काही मंचुरियन भेटलं तरी खाऊन घेऊ. ओके चालेल. चला मग मित्रांनो.
आम्ही निघतो आता घरी, तो भेटू घरी. आम्ही निघालोय आता मिनी गोवा रिसॉर्टमधून घरी. तर चला, आमचे मेंबर अजून यायचे बाकी आहेत बघा, येत आहेत. इथं तुम्हाला बुकिंग अमाऊंट भरून तिथं जाता येतं. खूप भारी स्पॉट आहे, एकदम मस्त विजिट करा. विथ फॅमिली बी आले तर काय अडचण. काय बनवते जेवायला? काय बनवते तिथे जेवायला? डाळ भात, शिरा, उसळची भाजी. ओके ठीक आहे. मग आम्ही डाळ भात, शिरा, उसळची भाजी खाऊ आज. चला, आम्ही करतो जेवण. आम्ही रोज 7 वाजेच्या आतमध्ये जेवण करतो. त्यामुळे जेवण केल्याने, लवकर जेवण केल्याने तब्येत पण चांगली राहते, सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात. त्यानंतर प्रसाद आहे आणि मटकीची भाजी. संध्याकाळी मित्रांनो, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आय होप तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडेल. आम्ही गेलो होतो आज, कुठे गेलो होतो? स्विमिंग पूलला, आणि खूप मजा केली, खूप फिरलो आम्ही. मस्त स्विमिंग पूल असं पहिलं मी मस्त डुबलो, तिकड दोघी याच्यात डुबलो मी, डुबकी खाल्ली, सगळं केलं मी. चला तर मग भेटू पुन्हा उद्या नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय.